नवापूर पोलिसांची मोठी कारवाई. 35 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त. महाराष्ट्रात बंदी असलेला सुमारे 5 लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त. राजस्थानातील चालक अटकेत. नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे 5,20,000 रुपयाचा गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच 30 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 35,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरत येथून आंध्र प्रदेशातील विजयवाड्याकडे जाणाऱ्या कंटेनरमधून विविध पार्सलसह प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ नाकाबंदी करण्यात आली. रात्री सुमारे 2 वाजता RJ-19 GK 1963 क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली असता विविध साहित्याच्या पार्सलमध्ये लपवून ठेवलेले 2 लाखांचे मेजबान जाफरानी जर्द्याचे 500 पॉकेट व 3 लाख रुपयाचा सुमारे 301 किलो सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित माल आढळून आला. शिवाय 30 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर जप्त करण्यात आला. घटनेची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डवले यांनी मालाची तपासणी करून तो महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याची खात्री केली. त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी कंटेनर चालक कायमदीन खान सुलतान खान वय 22 राहणार शामपुरा, जिल्हा बारमेर, राजस्थान याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, पोलीस हवालदार दिनेश कुमार वसुले, किशोर वडवी तसेच पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, अतुल पानपाटील, समाधान केंद्रे आणि संजय गावित यांच्या पथकाने केली.